बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। काँग्रेस विरोधात भाजपचं मुंबईत आंदोलन आहे। वीरेंद्र म्हात्रे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली। वंदे मातरमचा अपमान केल्याच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलन पाहायला मिळते। तर काँग्रेस विरोधात आज भारतीय जनता पक्षाचं मुंबईत आंदोलन सुरू आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। स्नेहा, आता सध्या त्या ठिकाणी आंदोलनस्थळी तू उपस्थित आहे, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? स्नेहा, जो सोनिया गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल होत होता, त्याच व्हिडिओ नंतर भाजपकडून आता आंदोलन करण्यात येत आहे। सांताक्रूज परिसरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये घोषणा देत आहेत। प्रत्येकाच्या हाती तिरंगा पाहायला मिळत आहे। याच आंदोलनासंदर्भात आपण बातचीत करणार आहोत। भाजपकडून हे जे आंदोलन करण्यात येत आहे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे, काय सांगाल याबद्दल? हा जो कालचा जो कार्यक्रमात सोनिया गांधीचं जे वातावरण होतं किंवा ज्या प्रकारे त्यांचे आविर्भाव होते, वंदे मातरम चालू असताना आपल्या लहान मुलांना सुद्धा शाळेत शिकवलं जातं की आपण एका ठिकाणी स्तब्ध उभं राहायला पाहिजे। आपल्याला एका ठिकाणी स्तब्ध उभे राहून ते वंदे मातरम असो किंवा राष्ट्रगीत असो आपण बोलतो। पण सोनिया गांधी वंदे मातरम चालू असताना, त्यांच्याबरोबर असताना त्यांच्याबरोबर राज्यसभेचे विरोधी पक्ष नेता, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी होते, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष स्वतः राहुल गांधीजी होते आणि सोनिया गांधी एवढ्या सिनियर काँग्रेसच्या नेत्या, आणि त्यांनी अशा प्रकारचं बिहेवियर करणं हे खरंच लज्जास्पद आणि हा वंदे मातरमचा नाही तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे असं मला वाटतं। कारण की त्यांनी असं बिहेवियर करणं, असं वागणं हे खरंच लज्जास्पद आहे। आणि हा वंदे मातरम फक्त तोंडाने दाखवायचं आणि बोलायचं ही काँग्रेसची दुहेरी भूमिका याच्यातनं स्पष्ट होते। वंदे मातरम आपण एक देशाला अर्पण म्हणून बोलतो आणि तिकडे एका बाजूला वंदे मातरम 3 मिनिटं 10 सेकंदाचं आहे। ही काँग्रेसचे सर्व नेता जर का 3 मिनिटं 10 सेकंद एका जागेवर उभे राहू शकत नाही तर हे देशाच्यासाठी काय उभे राहणार? हेच इथून आम्हाला सांगायचंय की हे सगळं बोगस राजकारण जे काँग्रेस करते, राहुल गांधी करतायत, सोनिया गांधी दाखवतायत, हे जे चाललंय, जे संसदेत लोकांनी बघितलं, जेव्हा रस्त्यावर उतरायला संसदेत करतायत, संसदेत तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमची भूमिका मांडली पाहिजे आणि त्यांना सरकारवर जाब विचारला पाहिजे, ही तुमची भूमिका असली पाहिजे। आंदोलन हे संसदेत करायची गोष्ट नाहीये। आणि मी मीडियाच्या बांधवांना पण सांगेन की चुकीच्या गोष्टीला आपण साथ नाही दिली पाहिजे। जे काय ते क्लिअर आणि समाजासमोर स्पष्ट असलं पाहिजे। आपली भूमिका काय आहे तर वंदे मातरम राष्ट्रगीत आहे आमचं, आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे। आणि तिकडे आपण रस्त्याने जात असताना सुद्धा एखाद्या कार्यक्रमात वंदे मातरम लागतं तर आपण जागेवर थांबतो। आणि जर का हा तुमचा स्वतःच्या कार्यालयात चाललेला कार्यक्रम आहे, तुम्ही त्या कार्यक्रमात चालू आहे कार्यक्रम 3 मिनिटं 10 सेकंद तुम्ही एका जागेवर उभे राहू शकत नाही, तुम्ही देशासाठी काय करणार आणि काय उभे राहणार आहेत, यातनं हे सिद्ध होतं। तर एकंदरीतच काँग्रेस विरोधात सध्या मुंबईत व्हिडिओ व्हायरल झाला सोनिया गांधी यांचा। त्यानंतर आपण पाहिलं की हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे की खरगे यांना उभं राहण्यासाठी, जास्त काळ उभं राहण्यासाठी त्रास होत असतो आणि त्यामुळे सोनिया गांधी यांनी तेव्हा हालचाल केलेली होती असं त्यांच्याकडून स्पष्टीकरण आलेलं होतं हर्षवर्धन सपकाळ यांच्या। कारण कसं आहे की हे पहिल्यांदा नाही झालेलं आहे, त्यांनी प्रत्येक वेळी तुम्ही बघितलं असेल की वंदे मातरमचा अपमान केलेला आहे। वंदे मातरम म्हणजे आपल्या आईला आपण समजतो माता समान आणि आपल्या देशाला माता समान समजतो, त्याचा अपमान खरंच हा खूप गंभीर विषय आहे आणि त्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी माफी मागितली पाहिजे देशाची, असं आमचं म्हणणं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे वंदे मातरम गायलं त्यावरून देखील ती मोठ्या प्रमाणावरती टीका आता विरोधकांकडून करण्यात येत आहे। मला असं वाटतं की ज्यांच्या मनामध्ये वंदे मातरम आहे त्यांच्याबद्दल बोलण्याचा कुठल्याही विरोधकांना मुळात हक्कच नाही। वंदे मातरम म्हणजे वंदे मातरम कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले, हे शब्द आल्यानंतर सोनिया गांधी इकडे तिकडे बघायला लागल्या, मल्लिकार्जुन खरगे इथे तिथे बघायला लागला। जे या देशामध्ये राहत आहेत, विरोधी पक्ष चालवत आहेत,
त्यांना वंदे मातरम म्हणता येत नाही, वंदे मातरम काय आहे हे माहीत नाही. मला असं वाटतं की याने शर्म केली पाहिजे. यांना देशात राहण्याचा अजिबात अधिकार नाहीये. त्यांनी माफी मागितली पाहिजे या देशाची आणि त्यांनी हे वंदे मातरम खरं पाठ केलं पाहिजे. या विरोधकाने मला असं वाटतं की इस देश का अपमान, वंदे मातरम का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. कालच्या दिवशी जेव्हा वंदे मातरम गाण्यात आलेलं होतं तेव्हाचा सोनिया गांधी यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर आता भाजपकडून विविध भागांमध्ये निषेध आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल घोषणा देऊन हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. निश्चित धन्यवाद स्नेहा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.